नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 2 इयर बीएड सेकंड सेमिस्टरमध्ये कोणता सिलेबस आहे याची माहिती आपण घेणार आहोत। यामध्ये कोर्स कोड 201 ते 209 कोर्स कोड आहेत आणि याच्यामध्ये कशा प्रकारे मार्काचे डिव्हायडेशन होणार आहे हे आपण आता पाहू। बघा, आता कोर्स कोड 201 लर्निंग अँड टीचिंग हा 4 क्रेडिटचा कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये 30-70 असं डिवायडेशन आहे। म्हणजे 30 मार्क हे इंटरनल साठी असणार आहेत आणि 70 मार्काचा तुम्हाला एग्जाम असणार आहे। त्याच्यानंतर कोर्स कोड 202 असेसमेंट ऑफ इव्हॅल्युएशन फॉर लर्निंग हा देखील 4 क्रेडिटचा मुख्य कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये 30-70 असं डिवायडेशन आहे। 30 मार्क प्रॅक्टिकल साठी असणार आहेत आणि 70 मार्क हे तुमचा पेपर असणार आहे। 30 मार्काचा इंटरनल असणार आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग असतील ते नंतर सांगू आपण, आणि 70 मार्क ही एग्जाम म्हणजे पेपर असणार आहे। त्याच्यानंतर कोर्स कोड 203 इंडियन नॉलेज सिस्टीम इन एज्युकेशन म्हणजे IKS। मग हा काय तर त्याचं देखील डिव्हायडेशन 30-70 असंच आहे। 30 मार्क हे इंटरनल असणार आहेत आणि 70 मार्क हे एग्जामसाठी असणार आहेत। म्हणजे हे मुख्य विषय आहेत 201 ते 203 आणि त्याची तुम्हाला एग्जाम द्यावी लागणार आहे। म्हणजे त्याचे पेपर हे असणार आहेत आणि ते मुख्य पेपर हे 70 मार्कासाठी असणार आहेत, एवढे लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर कोर्स कोड 204 ते 209 हे पूर्णपणे इंटरनल आहेत, त्याचे मार्क हे इंटरनल असणार आहेत, त्याची एग्जाम वगैरे काही असणार नाही किंवा पेपर असणार नाही। कोर्स कोड 204 टीचिंग कॉम्पिटन्सी प्रॅक्टिस लेसन असणार आहेत, त्याच्यामध्ये 6 लेसन घ्यायचे आहेत तुम्हाला। तो 2 क्रेडिटला कोर्स आहे आणि इंटरनल त्याचे 50 मार्क दिले जाणार आहेत। त्याच्यानंतर 205 टीचिंग कॉम्पिटन्सी थर्ड, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू इंटर्नशिप ही 4 वीकसाठी असणार आहे। प्रत्यक्ष शाळेवरती जाऊन ती 1 महिन्यासाठी घ्यावी लागणार आहे। 2 क्रेडिटचा कोर्स आहे आणि तो देखील 50 मार्क हे इंटरनल त्याचे देखील असणार आहे। त्याच्यानंतर कोर्स कोड 206 A आणि B मध्ये डिवायडेशन केलेलं आहे। एज्युकेशनल इव्हेंट मॅनेजमेंट आणि B आहे डिजिटल इन्व्हिटेशन फॉर एज्युकेशन। त्याच्यामध्ये 1 क्रेडिटसाठी एक असणार आहे। 1 क्रेडिटला एज्युकेशनल इव्हेंट मॅनेजमेंट आणि 1 क्रेडिटला डिजिटल इव्हेंट मॅनेजमेंट। 25-25 मार्क पैकी असे एकूण 50 मार्कापैकी तुम्हाला इंटरनल मार्क दिले जातील। त्याच्यानंतर कोर्स कोड 207 ॲप्लिकेशन ऑफ ICT इन डिजिटल लर्निंग हा देखील 2 क्रेडिटचा कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये 50 हे इंटरनल मार्क तुम्हाला दिले जाणार आहेत। त्याच्यानंतर बीएड 208 कोर्स कोड, तो देखील A आणि B मध्ये डिवायडेशन आहे। A आहे कम्युनिटी एंगेजमेंट आणि B आहे आउटरीच ॲक्टिव्हिटी। हा 1 क्रेडिट असा 2 क्रेडिटचा कोर्स आहे आणि ते 50 मार्कासाठी तुम्हाला तो इंटरनलसाठीच असणार आहे। त्याच्यानंतर कोर्स कोड 209 हा पोर्टफोलिओ आणि वायवा असणार आहे। पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला फिजिकल पोर्टफोलिओ आणि ई पोर्टफोलिओ असे 2 पोर्टफोलिओ, त्याचे 25 पैकी मार्क आणि वायवा ही 25 पैकी असे मिळून तुम्हाला 2 क्रेडिटसाठी 50 मार्कासाठी हा इंटरनल असणार आहे। वायवा ही ज्यावेळेस मॉडरेशन होतं त्यावेळेस कमिटी येते आणि ती कमिटी ही तुमचा वायवा घेत असते। अशा प्रकारे सेकंड सेमिस्टर ही 2 इयर्स बीएड मधली सेकंड सेमिस्टर ही 24 क्रेडिटची असणार आहे आणि एकूण 600 इंटरनल आणि एक्सटर्नल असे मिळून तुम्हाला 600 मार्क दिले जाणार, 600 पैकी गुणदान केले जाणार आहे। तर अशा प्रकारे आज आपण सेकंड सेमिस्टरचा सिलेबस काय असतो हा थोडक्यात पाहिला। त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये कोर्स कोड 201 ते 203 हे जे मुख्य विषय आहेत आणि त्या मुख्य विषयामध्ये इंटरनलचे जे 30 मार्क आहेत त्या 30 मार्कामध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातील हे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगितले जाईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।